हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता पहिली मराठी विषय आपला मराठी बालभारती इयत्ता पहिली. चला आपण पुस्तकाबद्दल जाणून घेऊया. तर कसं वाटतंय तुम्हाला? हे आहे आपलं राष्ट्रगीत, हे आहे आपले प्रतिज्ञा जे आपण रोज प्रार्थनेला बोलतो. आता हळूहळू आपण शिकून घेऊया. चला आपण आता 1 ते 5 धडे जाणून घेणार आहोत. पहिली कविता आहे आपल्याला, माझ्या या दारातून. तर आपण जाणून घेऊया. चला चला बोला माझ्यासोबत, ऐका व म्हणा. पहिली कविता, माझ्या या दारातून. माझ्या या दारातून कोण येते ओ कोण येते? माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. तर पहिल्यांदा पुढं आहे, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन देते. दादा येतो वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? बाबा येतात, आई येते, बाबा येतात, आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते. बाबा येतात, आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते. अशा प्रकारे आपली कविता झाली, माझ्या या दारातून. तर चला पहिला प्रश्न आहे, या कवितेत दारातून कोण कोण येत आहे? तर या कवितेत दारातून मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी, आई, बाबा येतात. प्रश्न दुसरा, मामा मामीने बाळासाठी काय आणले? तर मामा आणि मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला. प्रश्न तिसरा, गोड गोड पापी कोण देते? तर गोड गोड पापी आई व बाबा. तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात? तर माझ्या घरी सणासाठी काका काकू, दादा वहिनी, मामा मामी, मावशी मामा ही पाहुणे येतात. तर अशा प्रकारे आपली माझ्या या दारातून कविता शिकवून झालेली आहे. आता धडा दुसरा, चित्र गप्पा. चित्र बघावं सांगा. आपल्या चित्रात काय काय दिसते? तर चित्रात पहिला शेतकरी राजा आहे, तो ट्रॅक्टरवर बसलेला आहे. त्यासोबत एक कुदळ घेऊन कामगार आहे. नंतर एक काकी आहे, त्या झाडांना पाणी शिंपत आहेत. मनीमाऊ दूध पित आहे आणि आई मुलीची वेणी बांधत आहे. इथे एक शेळी आहे, शेळी तिचा चारा म्हणजेच गवत खात आहे. गाय आहे, तीही चारा खात आहे म्हणजे गवत खात आहे. दादा वासरासोबत खेळत आहे. गाईसमोर आपल्याला पाणी ठेवलेलं आहे आणि इथे वांग्याची झाडं लावलेली आहेत. नंतर टोमॅटोची झाडे लावली आहेत. हे सदाफुलीचे झाड आहे. अशा प्रकारे चित्रामध्ये हे सांगितलेलं आहे. हे छान घर आहे. ही याला बोलतात पेंडा, गवताचा पेंडा. आणि इथे छान झोपडी आहे. इथे शिवार आहे, शिवारामध्ये केळ्याचं झाड आहे. तर दुसऱ्या चित्रात पाहूया. दुसऱ्या चित्रात आजोबा चहा प्यायला बसलेले आहेत. आजी तुळशीला वंदन करत आहेत. हे तुळशी वृंदावन आहे, तुळशीला वंदन करत आहेत. कोंबडी, तिची पिल्ले, कोंबडा आहे, चिमण्या पाणी पित आहेत. पिल्ले लहान लहान छोटे छोटे दाणे खात आहेत. मुले गोट्यांचा खेळ खेळत आहेत, 2 मुले. या कुटुंबात कोण कोण आहेत? तर या कुटुंबात आजी आजोबा, दादा, वहिनी हे आहेत. कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कामे करत आहेत? तर आजी झाडाला वंदन करत आहेत, आजोबा चहा पित आहेत, दादा ट्रॅक्टर घेऊन शेतात चाललेला आहे आणि मोठा काका आहे, तो वासरासोबत खेळत आहे. तुम्हाला चित्रातील काय आवडले? तर आम्हाला ही खेळणारी मुले आवडलेली आहेत.
धडा. तर अशा प्रकारे चित्रगप्पा आपल्या झालेल्या आहेत. आता आपण धडा तिसरा पाहूया. मी आणि माझे कुटुंब. या कुटुंबात तुमचे व्यक्तीचे फोटो चिकटवा असं लिहिलेलं आहे. मग इथं आहे, पहिला येईल आजी, आजोबा, आई, वडील, ही आहे मी आणि माझा मोठा भाऊ, यांचं आपल्याला चित्र चिकटवायचं आहे. यात पहिला प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? तर आजी आजोबा, आई वडील आणि भाऊ. तुमच्या कुटुंबात तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते? तर सर्वात जास्त आवडते आजी. तुमच्या कुटुंबातील कोणकोणती कामे करतात? तर आजी आजोबा शेतावर जातात, वडील कामावर जातात. तुमच्या कुटुंबाविषयी माहिती सांगा. तर माझ्या कुटुंबात आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, मी आणि माझा मोठा भाऊ आहे. तर धडा चौथा, माझी जोडी. तर आपल्या वाचायचं, चित्रे बघा, ओळखा व नावे सांगा. तर पहिलं चित्र आहे कावळा. काय आहे? कावळा. दुसरं चित्र आहे ससा. तिसरं चित्र आहे माठ. माठ. चौथं चित्र आहे भेंडी. काय आहे? भेंडी. तर आपल्याला आता जोड्या लावायच्यात. हे भेंडीचं चित्र जोडलेलं आहे. इथं आहे माठ. नंतर आहे ससा. नंतर आहे कावळा. सारखी नावे ओळखा, जोडी लावा नावासोबत. आता माठ, माठ जोडलेला आहे इथे. आता आपल्याला पुढे जोडायचा सहसा, जोडलेला आहे आपण. नंतर आहे भेंडी, जोडलेला आहे आपण. नंतर आहे कावळा, आपण जोडलेला आहे. आता धडा पाचवा, मला घरापर्यंत पोचवा. मार्गावरून बोट फिरव. मार्ग म्हणजे रस्ता. बोट फिरव आणि गिरव. ही आता छोटी मुंगी आहे, तिला तिच्या वारुळापर्यंत जायचं. तर कसं जायचं? चला गिरवा. हळूहळू मुंगी तिच्या वारुळापर्यंत पोहोचलेली आहे. तर सशा दादाला गिरवूया आपण. ससा चालला त्याच्या विळापर्यंत. हळूहळू हळूहळू ससा पोचलेला आहे. नंतर आहे बदक. बदकाला त्या डबक्यामध्ये पोचवा. बदक पोचलेला आहे. आता गाईला त्याच्या वासरापर्यंत पोचवा. गाय तिच्या वासरापर्यंत पोचलेली आहे. आता चिवताईला तिच्या पिल्लापर्यंत पोचूया. अशी गिरक्या घेत 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 हळूहळू उडत 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 चिवताई तिच्या खड्ड्यातील पिल्लांपर्यंत चाललेली आहे. तर अशा प्रकारे आपले 1 ते 5 इयत्ता पहिलीचे धडे शिकून झाले. तुम्हाला व्हिडिओ समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.